हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग. आता 5:30 वाजले, 5:30 पावणे 6. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता संध्याकाळची वेळ आणि आज जो मी संध्याकाळी स्वयंपाक बनवणार आहे तो तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे नॉनव्हेज बनवायचं आहे. तर इथं घरात बनवू किंवा टेरेसवर आपण चुलीवर बनवणार आहे, दोन्हीपैकी एक. पण मी मसाला घरातच बनवते, कारण इथं बरं पडतं. किचनवरती गॅसवर पटपट मसाला बनवला ना, त्याच्यानंतर टेरेसवर घेऊन गेलं का सर्व मग तिथं चुलीवरती बाकीचं प्रोसिजर आपल्याला करता येते. तर चला, आता मी चहा करणार आहे. चहापासून आपण सुरुवात करूया, नंतर मसाला करून घेऊया. आणि मग मिस्टर आल्यानंतर बघू आता चुलीवर करायचं कमीमध्ये करायचं. पण शक्यतो चुलीवरच करू. मस्त टेरेसवर बसायला जरा बरं वाटतं, पाऊस पण असतो मध्येच, जरा छान वाटतं. तर संध्याकाळचे 6 वाजले, तर लाईट लावते. आणि आता भांड्यांचा पसारा आहे भरपूर असा पडलेला. तर दुपारचे सर्व भांडे गोळा करून ठेवलेले, तेही मला चहा पिल्यानंतर घासायचे. तर म्हटलं आता पहिले चहा करून पिऊन घेऊ, कारण वातावरण अगदी असं थंड होऊन गेले. पूर्ण आभटमुळे ना घरामध्ये पण असा पूर्ण अंधार अंधार वाटतो. त्यामुळे मी आता सगळे लाईट चालू केले, कारण दिवसभर असं आभट असल्यामुळे ना घरामध्ये पूर्ण असा अंधारच असतो. तर किचनमध्ये काय करायचं म्हटलं तर पहिले लाईट चालू करावी लागते. तर इथं मी आता 1 कप दूध घेतलं आहे आणि त्यात मी चहा ठेवते. 1 कप थोडंसं साखर आणि चहा पावडर टाकून. आणि चहा पिल्यानंतरच मग बाकीचे कामंही करायला थोडासा उत्साह येतो. तर घरही आवरायचं आहे मला, पण पावसामुळे ना काही काम पण सुचत नाही आणि कसं हे करायचं, कारण कपडे वगैरे धुतल्यानंतर ते टाकायचा पण प्रश्न पडतो. ऑलरेडी रोजचेच कपडे इतके निघतात, तेच टाकलेले सुकत नाही, तर बाकीचे कपडे काय धुणार. आणि किचन आवरायचं म्हटलं तर भांडे घासायचे, तर ते सुकले पाहिजे. तर ते भांडे घासून पण सुकत नाही, ते ओलसर राहतात, ते पुसावं लागतात. तेव्हा जरा ऊन पडलं तर उन्हात ठेवले तर भांडे सुकून जातात व्यवस्थित. तर मिस्टर नॉनव्हेज घेऊन येईपर्यंत म्हटलं आपण मसाल्याची तयारी तरी करून ठेवावी, म्हणजे मग पुढची तयारी पण करायला मोकळं होऊन जातं. आणि चुलीवर करायचं थोडासा वेळ पण चालला जातो. तर इथं मी अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलं आहे तव्यावरती. त्यानंतर 2-3 मिडियम साईजचे कांदे घेतले, ते छोटे. तर तेही मी भाजून घेते. अद्रक लसूण घेतलेलं आहे आणि खडे मसाले पण घेते, लवंग, मिरे आणि दालचिनी, तेही थोडंसं टाकते. त्यामुळे ना भाजीची टेस्ट एकदम मस्त लागते. आणि कांदा भाजताना त्यामध्ये मी लसूण पण टाकते आणि तो थोडासा असा तव्यावरती कांद्याबरोबरच असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते. तर मसाला करून ठेवल्यानंतर त्याच्यानंतर मग बाकीची तयारी करायला एवढा वेळ नाही लागत. आणि त्यानंतर इथं मी तव्यावर थोडीशी तीळ टाकली आहे आणि तीळ पण व्यवस्थित अशी गॅसवर झाकण ठेवून बंद केलं आहे, कारण ती तीळ भाजल्यानंतर उडते ना, त्यामुळं. तर इथं माझं मसाल्याचं वाटण, जे वाटण बनवणार आहे आपण, ते सर्व साहित्य भाजून ठेवले. आणि त्यानंतर नॉनव्हेजही स्वच्छ धुतलं आहे. आता त्याला बघू आपण चूल पेटल्या गेली की नाही. तर इथं आल्यानंतर मिस्टरांनी तर जे मटण आता चुलीवर बनवायचं होतं ना, तर त्याची पूर्वतयारी मी तर करून घेते. म्हणजे हे पातेलं ठेवलं आहे आणि आज जी आपण मटण बॉईल करणार ती प्रोसिजर इथं मी करून घेते. नंतर आपण पातेलं उचलून डायरेक्ट चुलीवर ठेवू, कारण आहे ना वातावरण खूप थंड झालेलं आहे पावसामुळे, आणि चूल पेटायला पण वेळ लागतो. लाकडं पण थोडेसे ओलसर टाईप झालेले आहे ना, त्यामुळं. तर मग चूल पेटेपर्यंत आपण इथं मटण बॉईल करायला टाकून देऊ आणि डायरेक्ट पातेलं आहे ना उचलून चुलीवर ठेवू. तर इथं हे पातेलं आमचं चुलीवरचं, ज्याच्यात आम्ही मटण, जे नॉनव्हेजचे प्रकार असतो ना, तर ह्या भांड्यामध्येच करतो. त्यामुळे ते पूर्ण काळ झालेले चुलीवर वापरल्यामुळे. तर चला, मटण बॉईलला टाकून देते मी आत आणि नंतर मग चुलीवर ठेवून देऊया. तर मटणाची जी उकड काढायची, त्यासाठी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे मी. आणि त्यानंतर पातेल्यामध्ये 2 चमचे मोठा तेल टाकून घेतलं आहे आणि 1 कांदा कापून घेतला होता. तर तोही तेलात असं तळून घेते. आणि तेलात तळल्यानंतर मग आपण त्यामध्ये हिंग, धणे पावडर, हळद असं टाकणार आहोत. तर आता प्रथम इथं कांदा चांगला असं तेलात
लालसर भाजून घेतला आहे थोडासा. आणि त्यानंतर इथं 2-3 चमचे मोठासा धणे पावडर टाकते. आणि थोडंसं तळल्या गेल्यानंतर धणे पावडर मी त्यात हिंग टाकलं आहे आणि पुन्हा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट जी मी नेहमी तयार करून ठेवत असते, मग वेळेवरती आपल्याला पटकन ती टाकलं जाते. आणि त्यानंतर 2 चमचे हळद पावडर टाकले आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि नॉनव्हेज इथं धुवून ठेवलेलंच होतं, तर तेही आता पातेल्यात टाकून घेते. आणि नॉनव्हेज पण तेलात त्यानं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, धणे पावडर जे टाकलं होतं ना, त्यातच व्यवस्थित असं 5-10 मिनटं तळून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण गरम पाणीच टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे, कारण आहे ना गरम पाण्याने ना लवकर मटण शिजतं. आणि इथं बघा आता मी हे पातेलंच उचलून आहे ना चुलीवर आणून ठेवलेलं आहे. आणि आता कंटिन्यू त्यामध्ये जाळ चालू राहील, तर मटण पण आपलं व्यवस्थित शिजत राहील. तर मटण शिजेपर्यंत नाही तर मी आता भाकरी तयार करून घेते. आणि भाकरी तयार करून झाल्यानंतर जे मसाल्याचं वाटण मी तयार करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये, तर कढईमध्येच मी आता मसाला तयार करून घेणार आहे. तरी तर मी मसाला जो वाटलेला होता तो एका कढईत टाकून घेतला आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहे. तर त्यामध्ये जे मी मसाला टाकणार, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडंसं कोल्हापुरी चटणी होती ती आणि हळद, तर ते मी मसाला टाकून घेतलं आहे. आणि पुन्हा असं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. मसाला रेडी करून झाला आहे. त्याच्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला, कोल्हापुरी चटणी, हळद असं टाकून आपण सर्व मसाला रेडी केला आहे ना. आता आपण जाणार आहोत टेरेसवरती. चला. बंद करा. आणि चांगले 30 ते 40 मिनटानंतर आहे ना मटण पण व्यवस्थित शिजल्या गेलेलं होतं. तर जो मसाला आता म्हणजे वेगळं काढत बसायचं, त्यापेक्षा मी आता डायरेक्ट कढईमध्ये तो मसाला रेडी करून आणि जी मटणाची उकड काढली होती ना त्यात टाकून घेते. आणि मटण मस्त असं व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि रस्सा चांगला तयार झालेला आहे. आणि वरती अशी कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त आता मटण रेडी झालेलं आहे. तर आता टेरेसवर काही बसत नाही, कारण खूप थंडी वाजते आणि पाऊस पण भरपूर असं चालू आहे. त्यामुळे आता आम्ही पातेलंच घरामध्ये घेऊन जाऊन आपण बिग बॉस मराठी बघता बघता जेवण करणार आहे. तर चला, आता मस्त मटण झालेलं आहे आणि मस्त आता चुलीवर ठेवलं आहे, तर छान असं गरम राहील. आणि तिकडं आता काकडी वगैरे कापेपर्यंत, टमॅटो कांदा कापेपर्यंत गरम राहील. तर चला, आता खूप जास्त घट्टही नाही, खूप असं पातळ पण नाही, मिडियम साईजचं मटण झालेलं आहे आपलं. आणि कांदा, टमॅटो आणि भाकरी. आणि त्याला आता हॉलमध्येच आम्ही जेवायला बसतो आहे खाली तिथं मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा.